गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागून राहिलेल्या जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीचा सस्पेन्स अखेर संपलाय। जिल्हा परिषदेच्या सत्तेच्या चाव्या आता नव्या नेतृत्वाच्या हाती सोपवण्यात आल्या आहेत। रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी अस्मिता केंद्रे तर उपाध्यक्षपदी विलास चाळके यांची अधिकृतपणे निवड करण्यात आली आहे। अत्यंत चुरशीच्या आणि राजकीय घडामोडींनंतर या दोन्ही नावांवर शिक्कामोर्तब झालं असून कार्यकर्त्यांमध्ये आता उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतंय। अस्मिता केंद्रे यांच्या रूपानं जिल्हा परिषदेला एक अभ्यासू नेतृत्व मिळालं तर विलास चाळके यांच्या प्रदीर्घ अनुभवाचा फायदा जिल्ह्याच्या विकास कामांना होणार आहे। प्रहार डिजिटलसाठी शुभम पवार, रत्नागिरी। रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या त्याचबरोबर अध्यक्षपदासाठी श्री विलास राजाराम चाळके, अस्मिता अनंत केंद्रे यांचे जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष म्हणून निवड झाल्याचे मी मला त्याचबरोबर श्री विलास राजाराम चाळके यांचे रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षपदासाठी नियुक्ती झाल्याचे मी मला खरं खूप समाधान होतं आहे। माझ्यासारख्या सर्वसामान्य महिलेला आज खऱ्या अर्थानं न्याय मिळाला आणि हा न्याय खऱ्या अर्थानं शिवसेनाच देऊ शकते। एखाद्या महिलेचा सन्मान हा शिवसेनाच करू शकते, या माध्यमातून मी सांगू शकते। आपल्या महाराष्ट्राचे मुख्य नेते, शिवसेनेचे मुख्य नेते आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री सन्माननीय आदरणीय शिंदेसाहेब यांच्या आदेशानं आणि आपले कोकणचे नेते सन्माननीय आदरणीय आमचे रामदासभाई कदम साहेब, त्याचप्रमाणे जिल्ह्याचे पालकमंत्री उदयजी सामंत साहेब, त्याचप्रमाणे आमचे योगेशदादा, तिथले आदरणीय आमचे स्थानिक नेतृत्व आणि स्थानिक आमदार गृह राज्यमंत्री आदरणीय योगेशदादा कदम साहेब, आमचे भैयाजी सामंत साहेब यांच्या आदेशानं आणि त्यांनी जे मला आज हे पद दिलेलं आहे, खरोखरच त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करताना मला खूप आनंद होतो आहे। माझ्यासारख्या सर्वसामान्य महिलेला त्यांनी सन्मान केलेला आहे आणि माझ्या मंडणगडचा सन्मान केलेला आहे। मंडणगड तालुक्याला 76 वर्षांनी आज जिल्हा परिषद अध्यक्षपद मिळते। तालुक्यासाठी आपलं काय धोरण असेल? तालुक्यासाठी धोरण म्हणायचं, पहिल्यांदा मी सगळ्यांचं आदर करेन, आदराने सांगेन की जिल्हा परिषद स्थापन झाल्यापासून आणि अस्तित्वात आल्यापासून मंडणगडला अध्यक्षपद मिळालं नव्हतं, परंतु आज खरंच कौतुक वाटतं, अभिमान वाटतो की माझ्या रूपाने मंडणगडचा सन्मान झालेला आहे। आणि मी आता सांगितल्याप्रमाणे की शिवसेनाच एखाद्या महिलेचा सन्मान करू शकते। खऱ्या अर्थानं मला जी उमेदवारी मिळाली ती सर्वसाधारण म्हणजे ओपनची सीट होती आणि मला आमच्या आदरणीय आमचे नेते आणि आमचे मार्गदर्शक मंत्री महोदय योगेशदादा कदम साहेबांनी मला उमेदवारी दिली। ती उमेदवारी देऊन मला माझं स्वतःचं सुद्धा मत नाही आहे आणि स्वतःचंही मत नसताना सुद्धा मला बहुसंख्य मताने मला वेगळ्या मतदारसंघातून मी निवडून आले। मी आधी 10 वर्ष जिल्हा परिषद सदस्य होते, परंतु विरोधी बाकावर बसून मला कधीच कामाची संधी मिळाली नाही। परंतु आज मी निर्णय घेतला 2 वर्षापूर्वी, शिवसेनेत येण्याचा निर्णय घेतला, दादांच्या कामावरती प्रेरित होऊन, दादांच्या वक्तृत्वावरती प्रेरित होऊन, शिवसेनेवरती प्रेरित होऊन मी जो या पक्षामध्ये येण्याचा जो निर्णय घेतला तो आज खऱ्या अर्थाने सफल झाला असं मी तर म्हणेन। यापुढे अध्यक्ष म्हणून पद घेतलं तर आपलं पहिलं काम असेल, कारण तालुक्यात जिल्ह्यात वाढती पाणी टंचाई आणि आरोग्याचा प्रश्न आहे, याबाबत आपण काय करणार? मॅडम, मी तर या निमित्ताने सांगेन आपणास की ज्या मंडणगड तालुक्याने मला आज सहकार्य केलं, मला इथपर्यंत पोहोचवलं, त्याच्यामध्ये मी माझ्या पदाधिकाऱ्यांची नावं घेऊ इच्छिते की माझे तालुका प्रमुख, कर्तव्यदक्ष तालुका प्रमुख आणि आज ते जिल्हा परिषद सदस्य आहेत, तर त्यांनी जिल्हा परिषद सदस्य आणि तालुका प्रमुख प्रतापजी घोसाळकर साहेब, माझी 4ही आपले विभाग प्रमुख, त्याचप्रमाणे आमचा सचिव की जो सगळ्या सदस्यांचा म्हणजे कोणत्याही खर्चाचं काम असेल, काही असेल, तो माझा सचिव सिद्धेशजी आमचा देशपांडे यांनी सगळ्यांनी प्रयत्न करून आज मंडणगडमध्ये 6 झिरो केलेले आहे आणि खऱ्या अर्थानं दादांची मान उंचावलेली आहे आणि खऱ्या अर्थानं दादांच्या विकासाला माझ्या मतदारांनी न्याय दिलेला आहे, दाद दिलेली आहे। मी सांगेन की आज पाणी टंचाई, आज मार्च महिना चालू आहे आणि या महिन्यापासून आपल्याला पाणी टंचाई ही कायमस्वरूपी उद्भवत असते। आम्ही ज्यावेळेस मतदारसंघात फिरत होतो त्यावेळेस मतदारांचा एकच प्रश्न होता की आम्हाला पाणी पुरत नाही। ज्या योजना आपल्या तालुक्यांमध्ये राबवल्या जातात, मंडणगड, दापोली, खेड आणि विशेषमध्ये रत्नागिरीमध्ये, या 9 तालुक्यांमध्ये ज्या योजना राबवल्या जातात पाणी संदर्भामध्ये, त्या काही अंशी व्यवस्थित राबवलेल्या नाही आहेत। प्रथम त्या पाणी पुरवठ्याचा मी
पाठपुरावा करून आणि आढावा घेऊन मी माझ्या लोकांना पाणी कसं मुबलक मिळेल याचा प्रयत्न करेन. सर, आपण उपाध्यक्षपदी विराजमान झाला, पहिली प्रतिक्रिया आपली काय? पहिली प्रतिक्रिया, आज महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब, या जिल्ह्याचे पालकमंत्री आणि महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री उदयजी सामंत साहेब, या महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री योगेशजी कदम साहेब, आमचे आमदार किरण भैया सामंत साहेब, आमचे माजी आमदार आमचे राजनजी साळवी साहेब, आमचे महाडिक साहेब, सदानंद चव्हाण साहेब, सुभाष बने साहेब, या सगळ्या मंडळींनी आज मला उपाध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी दिली. मला निश्चितपणे खात्री आहे, माहिती आहे की ही फार मोठी जबाबदारी आहे. 4 वर्ष या जिल्हा परिषदवर प्रशासक होते आणि प्रशासक 4 वर्षामध्ये असताना आत्ताच आम्हाला ही संधी दिल्यामुळं निश्चितपणे जनतेच्या आमच्याकडून खूप मोठ्या अपेक्षा आहेत. पण आम्हाला विश्वास आहे की या जिल्ह्याचं जे नेतृत्व आहे, पालकमंत्री उदयजी सामंत साहेब आणि आमचे आमदार भैयासाहेब सामंत, योगेशजी कदम साहेब, ही सगळी मंडळी आम्हाला फार मोठ्या प्रमाणात निधी देतील आणि मग जनतेची जी काही कामं रखडलेली असतील, जे काही ग्रामीण भागातल्या विकासाच्या संदर्भातले प्रश्न असतील, ते ह्या सगळ्या आमच्या नेते मंडळींच्या माध्यमातून, सरकारच्या माध्यमातून निश्चितपणे मार्गी लावण्याचा आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करू.